हॅलो मित्रांनो, सध्या एक न्यूज खूप व्हायरल होत चाललेली आहे। सगळ्यांनी ऐकली असेल की एका व्यक्तीला एक साप 5 वेळा चावलेला आहे आणि त्याच्यानंतर तो व्यक्ती त्या सापाच्या चावलेला आहे आणि व्यक्ती व्यवस्थित आहे आणि साप मेलेला आहे। तर काय आहे हे नक्की, चला आपण व्यवस्थित बघूया। तर मित्रांनो, ही न्यूज लोकमत, एबीपी माझा, झी24 तास अशा खूप मोठमोठ्या चॅनलवर तुम्ही पाहत असाल। त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना याच्यामध्ये काहीतरी सत्यता वाटते। आता जर का तुम्ही ही न्यूज एवढ्या वेळा पाहिलेली आहे तर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव माहिती आहे का? तर मला वाटतंय तुम्हाला नाव माहिती नसेल। कदाचित चुकून कोणाला त्याचं नाव माहिती असेल, संतोष लोहार, तर तुम्हाला त्याचं गाव माहिती आहे का? तर इथे तुम्ही प्रश्नामध्ये पडलेले असाल। जर का एवढ्या दिवस तुमच्या समोर रील व्हायरल होते तरी सुद्धा तुम्हाला अजूनपर्यंत त्या व्यक्तीचं गाव माहित झालेलं नाहीये, तर मग मित्रांनो विचार करा, सापाकडे कुठनं माहिती गेली असेल? त्याच्याकडे गुगल मॅप आहे का, मोबाईल नेट आहे की तुमच्यासारखा बेरोजगार बसलेला आहे? असं काहीच झालेलं नाहीये, मग तो कुठनं माहिती काढत असेल? ठीक आहे, चला एकाच वेळेपर्यंत आपण मानून घेऊ की त्याला माहिती झालेलं आहे, पण आता त्यांच्या म्हणण्यानुसार की साप एकदा नाही दोनदा चावलेला आहे। मित्रांनो, साप चावताना फॉल्स बाईट करतात, म्हणजे विष टाकत नाहीत जर का त्यांना त्यांचं विष वाचवायचं असेल। पण जर का ही बाईट अटेम्प्ट त्यांनी दुसऱ्यांदा केली असेल तर मग त्यांना नाईलाजाने विष टाकायला लागते स्वतःच्या रक्षणासाठी। फॉल्स बाईट काय आहे हे मी तुम्हाला नंतर सांगेल मित्रांनो, पण जर का एक साप 5 वेळा चावलेला आहे म्हटल्यावरती त्याने विषाचा वापर केलेलाच असणार आहे आणि याच्यानंतर कुठल्याही व्यक्तीचं वाचणं शक्य नाहीये। आता आपण आणखी थोडं जवळ जाऊया न्यूज चॅनलकडे। आता एका न्यूज चॅनलमध्ये ते वरती म्हणतात की साप बाईट झालेले आहे झारखंडमध्ये आणि परत दुसरीकडे ते म्हणतात बिहारमध्ये, आणि दोघांमध्ये कमीत कमी 300 किलोमीटरचं अंतर आहे। म्हणजे तुम्हाला ह्या न्यूज चॅनलवरती विश्वास आहे का? आणि जर का तुम्हाला न्यूज चॅनलवर विश्वास आहे तर मग ही पण न्यूज ऐका की MC स्टॅनचे सॉन्ग हे बालगीतं म्हणून शाळेमध्ये आणणार आहेत। मग आता तुम्हाला यावरती पण विश्वास आहे का? आणि जर का तुमचा न्यूज चॅनलवरती विश्वास असेल तर झारखंडचे प्रसिद्ध सर्पमित्र बप्पीदा, सगळ्यांना माहिती असतील, यांना सुद्धा आपण कॉन्टॅक्ट केलेला आहे, तर ते सुद्धा म्हणालेत की ही न्यूज फेक आहे आणि त्याच्यावरती ती सुद्धा व्हिडिओ बनवणार आहेत। जर का तुम्हाला ती बघायची असेल तर नक्कीच बघा। मित्रांनो, सांगायचं फक्त एवढंच आहे की लाजा विकून खाल्लेल्या न्यूज चॅनलवर विश्वास नका ठेवू। खूप चुकीचे व्हायरल मेसेज जात आहेत जे फेक आहेत। तुम्हाला जर का खरोखर काहीतरी पडताळणी करायची असेल तर स्वतः करा। फक्त 10 लोकांनी पोस्ट केले म्हणून विश्वास नका ठेवू। जेवढ्या पण न्यूज चॅनलने त्यांचे पोस्ट केलेले आहेत सगळ्यांमध्ये काहीतरी वेगवेगळेपणा आहे, म्हणजे याच्यामध्ये सत्यता नाहीये। आणि जर का तुम्हाला परत एकदा म्हणतो, खरं जर का बघायचं असेल तर बप्पीदा जे स्वतः झारखंडचे सर्पमित्र आहेत त्यांची एकदा व्हिडिओ बघा। आणि ही न्यूज जी व्हायरल होते ती फेक आहे एवढं लक्षात ठेवा आणि अशा माहितीसाठी आपल्याला बनवून राहा। धन्यवाद।